आज आपण ऊसाला तणनाशकची फवारणी करत आहोत। त्या ऊसाला आपण काय रासायनिक खत टाकलेलं नाही, त्याला फक्त शेणखत टाकले। त्याच्यामुळे ह्या ऊसात जरा तणाचं प्रमाण जास्त वाढलं आहे आणि ती ऊस माझ्या माहितीने आपण देण्यावर गेला तर रासायनिक खतामुळं त्या ऊसाची एवढी उंची, आणखी याला आपण काय कुठला युरियाचा डोस दिलेला नाही किंवा रासायनिक डोस दिलेला नाही, फक्त किंवा आपण डायरेक्ट रासायनिक कुठलंच खत आपण वापरलेलं नाही। तर ह्या अशा पद्धतीने ऊस आलेला आहे माझ्या माहितीने। बघा, हे आपण बेण्याला दिलं तर जून महिन्यात, आपलं सॉरी मे महिन्यात 20 मेपर्यंत ह्याच्या आपलं समजा म्हणजे तोड झाली। तर आता ही ऊस माझ्या माहितीने 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कांड्यावर आलेला आहे। तू आता माणसं म्हणतात की शेणखताने रिझल्ट लय भारी लय भारी। माझ्या माहितीने आता सध्या माझ्या ऊसाला तर बऱ्यापैकी रिझल्ट आहे। खोडवा आहे हा 92 93 व्हरायटी, ह्याला काय डुकर फिकर लागत नाही। 434 ह्याच्यापेक्षा जरा थोडं छान येते, पण डुकरासाठी आपण ही व्हरायटी लावलेली आहे। हो, आता ह्या वर्षीचा रिझल्ट काय काय नाही ते नाही। फेनतारा कंपन्या फोन करतात, आमचं औषध घ्या आमचं औषध घ्या। आपण काय कुठलं घेतलेलं नाही। त्याला एक डोस टाकावा म्हणतोय, पण कुठला डोस टाकावा हे आपण कमेंटमध्ये जरूर सांगावं। धन्यवाद।